आता आपण प्रात्यक्षिकरित्या एक रिसीट बनवून पाहू. उदाहरणार्थ समजा कस्टमरने माझ्याकडून ही 5 प्रॉडक्ट्स खरेदी केली. तर सर्वप्रथम ती मी एक-एक करून ॲड करून घेतो. त्यानंतर कस्टमरनी कॅशने पेमेंट केल्यामुळे कॅश सिलेक्ट करून सेव्ह बिल या बटणावर क्लिक करून मी रिसीट सेव्ह करतो. आपण पाहू शकतो काही सेकंदातच आपली रिसीप्ट तयार झाली आहे. तर अशा प्रकारे आपण फास्ट रिसीप्ट बनवू शकतो. आपण पाहू शकता सध्या मी किती वेगाने रिसीट बनवत आहे. आता जरी कस्टमरने आपल्याकडून सिंगल प्रॉडक्ट खरेदी केले तरी आपल्याला ते प्रॉडक्ट ॲड करून त्याची रिसिप्ट बनवायची आहे. याचा फायदा असा की आपली रिसिप्ट तर तयार होतेच, शिवाय आपल्या सेल्स रेकॉर्डमध्ये विक्रीची नोंद देखील राहते. म्हणून सिंगल प्रॉडक्ट विकले गेलं तरी ते टाळू नका, त्याची सुद्धा रिसिप्ट बनवा. आपल्याला जर सिंगल प्रॉडक्टच्या रिसीटसाठी कागद फुकट घालवायचा नसेल तर आपण प्रिंट करणे टाळू शकतो. अशा प्रकारे पैसा मॉनिटरमध्ये अत्यंत जलद गतीने आपण रिसीप्ट बनवू शकतो. रिसीप्ट बनवण्यासाठी भारतामध्ये पैसा मॉनिटर हे सर्वात वेगवान ॲप आहे. सुरुवातीला आपल्याला थोडा वेळ लागेल, पण एकदा हात बसल्यानंतर आपल्याला जितका वेळ कॅल्क्युलेटरवर आकडेमोड करण्यासाठी लागतो किंवा रजिस्टरमध्ये विक्रीची नोंद ठेवण्यासाठी लागतो, त्याहीपेक्षा कमी वेळात आपण रिसीप्ट बनवू शकतो. आता जेव्हा आपण हे सर्व मॅन्युअली करतो, तेव्हा सर्वात पहिले आपल्याला प्रॉडक्ट्सचे रेट पाहावे लागतात. त्यानंतर कॅल्क्युलेटरवर त्याची आकडेमोड करावी लागते आणि मग कस्टमरने जर बिल मागितलं तर त्याला एक कच्ची रिसीप्ट तयार करून द्यावी लागते. म्हणजे इथे आपल्याला 3 प्रोसेस फॉलो कराव्या लागतात. पण पैसा मॉनिटरमध्ये जेव्हा आपण रिसीप्ट बनवतो तेव्हा या तिन्ही प्रोसेस एकदम होतात. म्हणून आपला बराच वेळ वाचतो आणि त्याचबरोबर आपले सेल्स रेकॉर्ड सुद्धा कायम अपडेट राहते.